मित्रमैत्रिणींनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर सध्या TCS या पॅटर्ननुसार परीक्षा होत आहेत. तर या पॅटर्नचा विचार करता बुद्धिमत्ता विश्लेषण सिरीज सुरू केलं. तसंच आपलं 89 99 56 13 13 हे आपला व्हॉट्सअप नंबर आहे. हा नंबर तुम्ही टर्निंग पॉईंट्स या नावाने सेव्ह करून घ्या आणि तुमचा तुम्ही पण व्हॉट्सअपवर हाय पाठवा. तुमचा नंबर सेव्ह केला जाईल आणि याच्यावरती तुम्हाला रोजच्या रोज परीक्षेविषयी नवीन अपडेट भेटत जातील आणि चालू घडामोडी रोजच्या रोज फ्रीमध्ये तुम्हाला दिले जातील. तर चला प्रश्न बघू आपण. पुढील मालिकेत दिलेल्या पर्यायांपैकी अल्फान्यूमेरिक समूह निवडा जो प्रश्नचिन्ह बदलू शकतो. तर बघा, 14E 18D 15H 18F 16K 19H 17N. तर इथले शब्द किंवा संख्या शोधायची आहे. तर लक्ष द्या तुम्ही. बघा आता 14 15 15 16 16 17. तर वरचा बघा 17 18 18 19 19 20. म्हणजे इथं काय संख्या येईल तर 20 येईल संख्या. तर बघू ह्याचा संबंध बघू. आता डीच्या नंतर F आला आहे. डी हा 4 नंबरला आहे आणि F हा 6. म्हणजे किती प्लस झाले ह्याचे 2 प्लस. तर बघा परत H D F H. H हा 8 नंबरला आहे. 8 म्हणजे ह्याच्यात परत प्लस 2 6 2 8. H Hच्या नंतर 8 2 10 10 नंबरला आहे J. म्हणजे इथं काय येईल, कोणचं अक्षर येईल तर J. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न आहे, इंग्रजी वर्णमालाक्रमावर आधारित एका विशिष्ट प्रकारे UPTQला UPTQला काय दिलं आहे OJNK. तर बघा U हा 21 नंबरला आहे. O आहे 15 नंबरला. म्हणजे इथं किती वजा 6 केला आहे. P आहे 16 नंबरला आणि J आहे 10. म्हणजे इथं पण वजा 6. T आहे 20 नंबरला आणि N आहे 14 नंबरला. इथं पण 6. Q आहे 17 नंबरला आणि K आहे 11. म्हणजे इथं पण 6 वजा केला आहे. म्हणजे प्रत्येक ह्याच्यात वजा 6 पुढचे अक्षर वजा 6 पुढचे अक्षर घेतलं आहे. तर तसंच आपण RMQN हे LGKH शी संबंधित आहे. तर त्याच तर्कानुसार NIMJ खालीलपैकी कोणत्या पर्यायांशी संबंधित आहे. आता बघू आपण. क्रमांक N 14 नंबरला आहे, I आहे 9 नंबरला, M आहे 13 नंबरला आणि J आहे 10 नंबरला. 14तनं 6 गेले 8 राहिले. ती 8 नंबरला येते H. तर 9मधून 6 गेले 3 राहतात. 6 गेले 3 नंबरला येते C. 13तून 6 गेले 7 राहतात. 7 नंबरला आहे G आणि 10तून 6 गेले 4 नंबरला येते D. म्हणजे काय येते पुढचं अक्षर HCGD. म्हणजे हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. दिलेल्या पर्यायांमधून प्रश्नचिन्ह बदलू शकणारी आकृती निवडा पुढील मालिकेत. तर बघा आकृतीकडे तुम्ही लक्ष द्या. ही आकृती इकडं आहे, हे येचं. परत इथलं शोधायचे आहे आपल्याला. हे जरा एज म्हणजे हे जे व्हीचं टोक आहे ते इकडं गेलं तर इथं अशी होईल ही आकृती. परत प्रत्येक ह्याच्यामध्ये 90 अंशानं फिरले आहे ही आकृती. इथून इथं पुन्हा इथं 45 अंशात 45 अंशात ही आकृती फिरली आहे. इथून इकडं म्हणजे इथं. म्हणजे इथं कोणची आकृती येईल तर ह्याचं 45 अंश ह्या साईडला राहील
म्हणजे आपली ही आकृती या प्रश्नचिन्हाच्या जागी येईल. इथून ही आकृती इकडे, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. इंग्रजी वर्णमालेवर आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय येईल? बघा, CFILOR UXADGJ. तर इथं कोणचा अक्षर येईल ते विचारलं आहे. C 3 नंबरला आहे आणि L आहे 12 नंबरला. बघा इथं 9 3 12 होतात, म्हणजे ह्याच्यात किती प्लस केला आहे तर 9. F आहे 6 नंबरला आणि O आहे 15 नंबरला, म्हणजे ह्याच्यात पण 9 6 15, म्हणजे ह्याच्यात पण प्लस 9 केला आहे. परत 9 I आहे 9 नंबरला आणि R आहे 18 नंबरला, म्हणजे 9 प्लस 9 9 9 दुनी 18, म्हणजे 9 प्लस 9 18, म्हणजे ह्याच्यात पण 9 ॲड केला आहे. तर तसंच बघा आता D किती नंबरला आहे 4. 9 13 नंबरला येते M. 7 7 9 16 नंबरला आहे P आणि 10 नंबरला आहे J. 9 10 19 नंबरला येते S. म्हणजे आपलं पुढची कोणची अक्षरमाला असेल इंग्रजीमाला MPS हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ. एका रेल्वे गाडीचा वेग 90 km/h आहे आणि तिची लांबी 550 मीटर आहे. तर त्या रेल्वे गाडीला एक खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल? तर बघा 550 मीटर आणि इथं काय म्हटलं आहे 90 km/h. तर हे किलोमीटर आहे, हे मीटर आहे. तर 90लाच आपण मीटरमध्ये कन्वर्ट करू, मीटर पर सेकंद. तर 1 तास म्हणजेच 3600 सेकंद आणि 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर. तर 90 गुणिले 1000 भागिले 36, हे 2 शून्य कटले, म्हणजे 900 मीटर 36 सेकंद. तर बघा आता 900 मीटरला 36 सेकंद, तर 500 मीटरला किती सेकंद? आता हे तिरपा गुणाकार करू आपण. 500 गुणिले 36 भागिले 900, हे 2 शून्य कटले. 9 1 9 2 18 9 3 27 9 चौक 36 आणि 5 चौक 20. सॉरी, इथं मी 500 घेतला आहे, तर 550 आहे. किती? 550 गुणिले 36 भागिले 900, हे शून्य कटलं, हे शून्य कटलं. 9 1 9 9 0 0 9 चौक 36. 25 गुणिले 4 222, सॉरी 220 भागिले 10, हे शून्य कटलं, हे शून्य कटलं, तर राहिलं किती 22, म्हणजे 22 सेकंद लागतील. म्हणजे 500 मीटर आहे, तर त्या रेल्वे गाडीला एक खांब ओलांडण्यासाठी किती सेकंद लागतील? तर 22 सेकंद लागतील. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. S ही D ची पत्नी आहे. D हा F चा भाऊ आहे. F ही G ची आई आहे आणि G हे H चे वडील आहेत. तर S चे Hशी नाते काय विचार? S आणि हे D. S ही D ची पत्नी आहे. D ची पत्नी कोण आहे? S, म्हणजे हे स्त्री, हा पुरुष. पुरुषला चौकोन करू आपण आणि स्त्रीला गोल करू. पुढे काय म्हटलं आहे? D हा F चा भाऊ आहे. F चा भाऊ कोण आहे? D, हे भाऊ आणि हे पत्नी. पुढे F ही G ची आई आहे. G ची आई कोण आहे? F, म्हणजे हे स्त्री झाली
जीची आई यफ आहे. आणि पुढे आहे जी हे यचचे वडील आहेत. यचचे वडील कोण आहेत? जी, म्हणजे हे पुरुष वडील. यचचे वडील जी आहेत. तर यसचे यचशी, यस आणि हा यच यांचं नातं काय आहे? तर बघा, डी चे वडील जी आहेत आणि जीची आई आहे यफ, आणि ही यफ आणि डी हे बहीण भाऊ आहेत. आणि यस कोण आहे? तर ह्याच्या जीच्या आईच्या भावाची पत्नी आहे. म्हणजे हा मुलगा म्हणजे वडिलांच्या आईच्या भावाची पत्नी, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. पुरुषांच्या एका रांगेत श्याम हा डावीकडून, डावी बाजू इकडं डावी आणि हे उजवी बाजू, डावीकडून कितवा आहे? 16वा. कोण आहे? तर श्याम. तर इकडे किती विद्यार्थी झाले? इथं 15 विद्यार्थी, म्हणजे हाचा 16वा क्रमांक आहे. आणि सचिन हा उजवीकडून 20व्या स्थानावर आहे. उजवीकडून कोण आहे? सचिन 20व्या स्थानावर आहे. म्हणजे इथं किती विद्यार्थी झाले? 19. जर दोघांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली तर सचिन उजवीकडून 34व्या स्थानावर असेल. तर सचिन इथं आला आणि श्याम इथं आला. तर काय म्हटलं आहे? तर सचिन उजवीकडून 34व्या स्थानी आहे. तर इथं 34व्या स्थानी आहे. म्हणजे इथं विद्यार्थी किती झाले? 33 विद्यार्थी. इथं सचिन. आणि तर रांगेत एकूण किती पुरुष आहेत? तर इथं बघा, आता सचिन इथं आला म्हणजे इकडं एकूण विद्यार्थी किती? 33 विद्यार्थी झाले. हा विचारच करायचा नाही आता, फक्त इथं. आणि इकडं किती विद्यार्थी आहेत? ऑलरेडी 15 विद्यार्थी आहेत. म्हणजे 15 + 1 + 33. तर 15 + 1 + 33 किती झाले? तर 49. म्हणजे एकूण मुले किती आहेत तिथं? 49 मुले आहेत. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, 2 विधाने दिली आहेत, त्यानंतर 1 व 2 क्रमांक असणारे 2 निष्कर्ष दिलेले आहेत. दिलेली विधाने सामान्यपणे ज्ञात असणाऱ्या तथ्यांपेक्षा भिन्न असली तरीही सत्य आहेत असे मानू. कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे ते ठरवा. तर विधान काय आहे? काही खेळणी चघळण्याजोगी आहेत. काही खेळणी, हे खेळणी चघळण्याजोगी आहेत. चघळण्या आणि हे खेळणी आहेत. चघळण्याजोगी आहेत. आणि काही चघळण्याजोगी गोड आहेत. तर ह्या काही खेळण्या काय आहेत? तर गोड आहेत. तर निष्कर्ष काय आहे? काही चघळण्याजोगी गोड नाहीत, नसतीलच हे. आणि काही चघळण्याजोगी खेळणी नाहीत, म्हणजे हा चघळण्याजोगी खेळणी नसू शकतात. म्हणजे दोन्ही निष्कर्ष बरोबर आहेत. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, इंग्रजी वर्णमालेवर खालील 4 पैकी 3 अक्षरसमूहाच्या जोड्या एका विशिष्ट प्रकारे साम्य आहे आणि त्यानुसार ते एक गट तयार करतात. त्या गटात न बसणारे अक्षरसमूहाची जोडी कोणती? तर सूचना काय? गटात न बसणारी अक्षरसमूह जोडी ही तिच्या व्यंजन स्वरांच्या संख्येवर किंवा अक्षरसमूहातील त्याच्या स्थानावर आधारित नसावी. बघा, पहिला पर्याय के पी एम आर. के 11 नंबरला आहे, पी आहे 16 नंबरला. म्हणजे याच्यात किती प्लस केला आहे? तर 5. 11 आणि 5 16. आता बघा, यम आहे 13 नंबरला, आर आहे 18. म्हणजे ह्याच्यात पण प्लस 5 केला आहे. 13 आणि 5 18. बघा आता क्यू आहे 17 नंबरला आणि व्ही आहे 22. म्हणजे ह्याच्यात पण प्लस 5. 17 आणि 5 22.
यस 19 नंबरला आहे. प्लस 5 किती झाले 24. तर ए 1 नंबरला आहे. डी आहे 4 नंबरला. 4 आणि 1 5. पण सॉरी इथं 5. डी आहे 4 नंबरला. 1 आणि 5 6 होतात. पण इथं 4 घेतला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये किती प्लस केला आहे तर 3. 5 ऐवजी 3. 4 आणि 1 3. 3 आणि 1 4 म्हणजे डी घेतला आहे. परत सी आहे 3 नंबरला. अधिक 5 केलो. 5 आणि 8 होतात. 8 नंबरला एच येते. पण इथं एच घेतला आहे का नाही तर जी घेतला आहे. म्हणजे इथं प्लस किती केला आहे तर 4 केला आहे. 4 आणि 3 7 म्हणजे 7 नंबरला जी. म्हणजे हा एक वेगळा दिसत आहे. आता बी बघू आपण. बी आहे 2 नंबरला. 5 आणि 2 7. 7 नंबरला जी आहे. परत डी आहे 4 नंबरला. 5 आणि 4 9. 9 नंबरला आय आहे. म्हणजे ह्याच्यात पण प्लस 5 केला आहे. पण ह्याच्यामध्ये नाही म्हणून हा गटात बसणार नाही. तर पुढील प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे चौथ्या पदाशी संबंधित पर्याय निवडा. ज्याप्रमाणे पहिले पद दुसऱ्या पदाशी संबंधित आहे आणि 5वे पद 6व्या पदाशी संबंधित आहे. 18 5. तर बघा 18चा संबंध 45शी. तर इथली संख्या शोधायची आहे. 30चा संबंध 75शी. तर 18 गुणुले 5 करो. 18 पंचे 90 भागिले 2. बेक बेचोक 8. 1 उरला बेपंची 10. 45 आलं. आता परत ह्याचा बघू. 30 गुणुले 5. 5 त्रिक 15 म्हणजे 150 भागिले 2. बेक बेसत्ती 14. 1 उरला बेपंची 10. 75. तर आता इथं बघा आता 60 म्हणजे इथं 60 पाहिजे. इथं 2. तर बघा हे ऑप्शन घेऊ. 24 गुणिले 5. 24 5 120 भागिले 2 बे सख्ख 12 म्हणजे 60 आलं. म्हणजे इथं काय येईल कोणची संख्या येईल तर 24 हे संख्या येईल. तर अशा प्रकारे आपण बुद्धिमत्ता विश्लेषण सिरीज सुरू केला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.